परासाखाना पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस आक्रमक झालेला आहे। ठिय्या आंदोलन करते। भाजपने दगडफेक केल्याच्या निषेधार्थ परासाखाना पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचा ठिय्या चालू आहे। दगडफेकीच्या घटनामुळे काँग्रेस आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळते। परासाखाना पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेससाठी आंदोलन सुरू आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दगडफेक केली, त्याला तो रक्तबंबाळ झाला, याच्या निषेधार्थ आता ठिय्या आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अतुलजी, आपण पाहतोय खरं तर हे जे आंदोलन सुरू आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन सुरू होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलं त्यावर होतं, त्यानंतर आता हिंसक वळण आलंय ह्या आंदोलनाला। कार्यकर्त्यांचे डोकी फोडले जात आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांना देखील जखमी झालेले आहेत। आपली प्रतिक्रिया? असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या विचाराचे लोक आहेत, ज्या विचाराच्या मुळात आज देवेंद्र फडणवीस इथे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 वेळा राज्याभिषेक न होऊ देणारे हेच लोक आहेत। क्षत्रियाचा नायनाट करणाऱ्या परशुरामाचा सपोर्ट करणारे हेच लोक आहेत। आणि जेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू होता तेव्हा काँग्रेस जनतेसोबत मिळून स्वातंत्र्यासाठी लढा करत होते, त्यावेळेस इंग्रजांची मुखबिरी करणारे हे लोक यांनी आम्हाला शिकवू नये। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नाही, संपूर्ण मानवतेचं दैवत आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य केलं हे भाजपची खोटी टूम आहे। मुळात प्रश्न असा आहे की एसटीन फाईल मध्ये जे यांचं चारित्र्य उघड आलेलं आहे, तसं ते हे चारित्र्यहीन आहेच। प्रज्वल रेवन्नाचा सपोर्ट करणारे प्रधानमंत्री आहेत, कमले सुतार आहेत, किती लोकांची नावं घ्यावे आपण। म्हणजे यांनी हायवे सुद्धा सोडला नाहीये। धाकड नावाचे हायवेवर काय करत होते तेही लोकांनी पाहिलेलं आहे। ते आता किती नावं घ्यावेत जे यांचे ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा ओव्हरसीज बीजेपीचे उपाध्यक्ष जे आहेत त्यांना बलात्काराच्या 5 महिलांच्या बलात्कारामध्ये 40 वर्षाची शिक्षा झालेली आहे। ब्रजभूषण शरण सिंग, किती नावं घ्यावे हे लोक सांगणार आहे। त्या इस्टिन फाईल मधून वाचण्यासाठी ह्या लोकांनी सगळा हा कांगावा केलेला आहे, हे मूळ सत्य आहे। निश्चितच अतुलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।